तुमच्याकडे पाहुणे आले किंवा अशी छोटी मोठी पार्टी असली ना, तर तेव्हा एकदम कमी साहित्यामध्ये ही पावभाजी तयार होते। तुम्ही सुद्धा अशी पावभाजी नक्की तयार करून बघा। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्याला सर्वांच्या आवडीची अशी डिश करायची आहे, ती म्हणजे पावभाजी। तीही एकदम सोप्या पद्धतीने करायची आहे। लगेच रेसिपीला सुरुवात करू। पावभाजी करण्यासाठी 4 ते 5 बटाटे मीडियम साईजचे उकडून साल काढून घेतले आणि एक मोठी वाटी भरून चिरलेला कोबी घेतलेला आहे आणि पाव वाटी मटर हे पण एक शिटी करून उकडून घेतले। मीडियम साईजचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले। मीडियम साईजचे 2 कांदे सुद्धा बारीक चिरून घेतले। एक मिरची मी तिखटवालीच इथे अशी मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतली। तुमच्याकडे शिमला असेल तर शिमला घाला। भाज्या आपण पहिल्या कोणत्या घेतल्या ते आता आपल्याला पावडर मसाले बघून घ्यायचे आहे। तिखट मिरची पावडर घेतलेली आहे 2 चमच, 1 चमच घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर, 1 चमच आहे धना पावडर, 2 चमच आहे पावभाजी मसाला, 2 चमच आहे किचन किंग मसाला, आमचूर पावडर आहे 1 छोटा अर्धा चमच आणि हळद आहे 1 छोटा अर्धा चमच। त्यासोबत आपल्याला लागणार आहे आलं लसूणची पेस्ट, 2 चमच तूप घेतलेला आहे। तुपाऐवजी तुम्ही बटर घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तेल सुद्धा आपल्याला लागणार आहे। पावभाजी करण्यासाठी कढई ठेवलेली आहे। कढई छान तापलेली आहे। तूप घालून घेऊ। 1 चमच तूप घातलं, 1 चमच आपण नंतर घालू। तेल घालून घेऊ 2 पळी। तेल तूप तापलेलं आहे। आलं लसूणची पेस्ट घालून घेऊ। थोडीशी परतवून घेऊ। लगेच बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे, थोडासा असा लालसर रंग येईपर्यंत। कांदा बघा छान परतला गेलेला आहे। टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो सुद्धा आता आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित थोडासा टमाटा गळेपर्यंत शिजवून घेऊ। त्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेऊ, म्हणजे टमाटा लवकर शिजेल। टोमॅटो लवकर मॅश करण्यासाठी आपण मीठ तर घातलं, पण अजून आपण त्याला मॅशरने व्यवस्थित असं रगडून घेऊ। टोमॅटो बघा छान मॅश झालेले आहेत आणि हे मॅश करताना गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे पावभाजीला छान असा फ्लेवर येतो। व्यवस्थित असे मॅश झालेले आहेत। कांदे टोमॅटो छान मॅश करून घेतले। त्याच्यामध्ये आता आपण उकडून घेतलेला फ्लावर आणि मटर घालून घ्यायचे आहे। हे सुद्धा आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। फ्लावर आणि वाटाणे छान असे मॅश करून घेतले। बटाटे घालून घ्यायचे आहेत। आता हे सुद्धा आपण व्यवस्थित असे मॅश करून घेऊ। बटाटे आणि फ्लावर सर्व भाज्या आपण व्यवस्थित अशा मॅश करून घेतलेल्या आहेत। हे आता आपल्याला थोडंसं एक साईडला करून द्यायचं आहे। भाजी आपण संपूर्ण एका साईडला करून घेतली। आता आपण जे तूप उरवलेलं होतं ना, ते घालून घेऊ। तुपामध्ये अर्धी पळी तेल सुद्धा घातलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालून घ्यायचे आहे। धना पावडर, मिरची पावडर, पावभाजी मसाला, हळद, किचन किंग मसाला आणि आमचूर पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर। हे व्यवस्थित आता तुपामध्ये परतवून घेऊ। तर मसाले व्यवस्थित असे परतवून घेतले। आता या भाजीमध्ये मिक्स करून देऊ। व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर असं मसाले असे घातले ना, तर म्हणजे त्यांचा जो स्वाद असतो ना, तो टिकून राहतो पावभाजीमध्ये व्यवस्थित। मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या। याच्यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊ।
व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। मी इथे बघा 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एकदम छान अशी भाजी तयार आहे। जास्त पण पातळ नाही करायची। आता पावभाजीमध्ये आपण मीठ घालून घेऊ। आधी सुद्धा आपण मीठ घातलं होतं टोमॅटो मॅश करताना, आता त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे। आता आपल्याला ही पावभाजी छान 5-6 मिनिटं उकळवून घ्यायची आहे। 5-6 मिनिटं भाजी शिजवल्यानंतर बघा एकदम छान अशी भाजी झालेली आहे। एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊ। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि बघा किती छान अशी झालेली आहे। घट्ट नाही, पातळ नाही, एकदम मस्त पाहिजे तशी भाजी तयार आहे। भाजी आपली झालेली आहे। आता आपल्याला पाव शेकून घ्यायचे आहेत। भाजी सोबत तूप टाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण थोडासा आता पावभाजी मसाला घालू, थोडीशी मिरची पावडर घालू। मी गॅस बंद करून दिला होता कारण हे जळू नये म्हणून। मी गॅस आता चालू करून दिला आणि छान आता आपल्याला पाव शेकून घ्यायचे आहेत। 2 पावांना मी असा मध्ये कट देऊन घेतला। आता हे आपल्याला असे उलटे ठेवून घ्यायचे आहेत। व्यवस्थित असे शेकून घेऊ आपण पाव। व्यवस्थित बघा पाव शेकून घेतले, दोघं बाजू आलटी पलटी करून शेकून घेतल्या थोड्या थोड्या। आणि आता आपण त्यांना व्यवस्थित असं ठेवून घेऊ। व्यवस्थित आता आपण खायला घेऊ त्यांना डिश मध्ये। पाव आपण शेकून घेतले, आता भाजी घेऊ। तयार आहे आपली मस्त अशी साधी सिंपल पावभाजी। ही भाजी तुम्ही लगेच म्हणजे करू शकता। आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं त्याच्यामध्येच आहे, जास्त आपण काही त्याच्यामध्ये साहित्य सुद्धा घातलेलं नाहीये। तुम्हाला ही एकदम सिंपल पद्धतीने केलेली पावभाजी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।